खूप भारी वाटलं. अगदीच लगेच रिव्ह्यू द्यायचा आला तर ताई माझ्या शेजारी बसली होती मृण्मयी आणि ती मला घट्ट चिकटून बसली होती कारण ती घाबरते सिनेमांना. पण खूप धमाल आली. जेवढा हॉरर आहे तेवढाच कॉमेडीसुद्धा आहे. आणि जसं आदित्य म्हणाला की मुलींनी प्लीज हा नक्की बघा कारण मुली घाबरतात पण तुम्ही एन्जॉय कराल नक्की हा सिनेमा. त्यामुळे प्लीज नक्की हा सिनेमा बघा. अरे वी आर व्हेरी प्राऊड ॲक्च्युली की बाबा आपले दिग्दर्शक आता बाहेर जाऊन हिंदीमध्ये जाऊन सुद्धा एवढं काम करतात आणि एवढं मस्त काम करतात. त्यामुळे वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ हिम सिरियसली. प्लीज हा नक्की सिनेमा पहा आणि थिएटरमध्ये जाऊन पहा. लवकरात लवकर पहा आणि पाऊस बिऊस असला तरीही पहा नक्की येऊन. तुम्ही धमाल कराल या सिनेमात. यार एकतर हे मॅडॉकवाले ना खरंच मॅड आहेत कारण इतके कमालीचं एकतर मल्टीवर्स सारखं आहे त्यांचं. कारण स्त्री आली त्याच्यानंतर भेडिया आणि आता मुंजा अँड मला अशा प्रकारच्या फिल्म्स खूप आवडतात. आणि मी कोकणातली आहे सो ना आमच्याकडे असं विहीर झाड वगैरे असं सगळं आम्ही खूप पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे. आणि आज ते कुठल्या तरी फिल्ममध्ये आदित्य सरपोतदारनी ते इतकं कन्व्हिन्सिंगली तो आणू शकला. सो कोकणातली मराठी म्हणून मला अगदीच मी ह्या सगळ्या गोष्टींना कनेक्ट करू शकते. आणि मज्जा आली. मध्येच त्या मुंजाला ते मंजू म्हणाले, मध्येच त्याला मजनू म्हणाले. तिकडे मी आणि सचिन गुरु आम्ही गेलो होतो आणि काही कमाल मोमेंट्स आहेत. अर्थात त्याचं एक कल्मिनेशन आहे पण एक अनएक्सपेक्टेड जागी एक तर ट्विस्ट आहेत. तुम्हाला हसू येतं आणि एक तर मराठी त्याचा एक बाज असल्यामुळे ना तुम्हाला खूप कनेक्ट होतं. सो मज्जा आली खूप. शर्वरीने फार गोड काम केलं आहे आणि जो अभय आहे जो नवीन मुलगा आहे त्यांनी पण इतकं क्यूट काम केलं आहे म्हणजे मस्त वाटलं मला असं वाटतं की तो असा यंगस्टर्सला त्या जनरेशनला फार आवडेल. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की एकतर स्त्रियांना सांगेन की आपल्याला जरा भीती वाटते कुठली हॉरर फिल्म जाऊन बघायची वगैरे पण ह्या मुंजाला या भेट द्या आणि मज्जा करून हसत खेळत परत जा. थँक्यू. आउटस्टँडिंग फिल्म आहे. खूपच छान आहे. म्हणजे मी एक हॉरर मूवी केल्यानंतर मला खूप इंटरेस्ट क्रिएट झाला होता आणि जिथे कुठे हॉरर मूवी असते मी पहिली धावत जाते आणि खूपच सुंदर आहे ही मूवी. मला ॲक्च्युली शब्दात मांडता येत नाही आहे. मुंजावर आधारित आहे. कोकणातलं भूत आहे. मी कोकणातले आहे त्यामुळे मी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि मी मगाशी पण म्हणाले की 98% गोष्टी खऱ्या आहेत मुंजाबद्दलच्या. पण हा जो मुंजा आहे ना इट्स व्हेरी स्कॅरी पण खूप एंटरटेनमेंट होत आहेत तुमचं. सो मी प्रेक्षकांना सांगेन की प्लीज बघायला जा. तुम्हाला जर खूप भीती वाटत असेल की अरे बापरे हॉरर फिल्म कशी बघायची तर इट्स अ कम्प्लीट मिक्सचर. देअर इज अ कॉमेडी. तुम्हाला भीती वाटते तुम्हाला हसायला तर तुम्हाला रडायलाही येईल थोड्या क्षणासाठी. पण इट्स अ फन फिल्म. सगळ्यांची कामं कशी झाली चित्रपटात? खूपच सुंदर झालीत आणि अनेक मराठी कलाकार या सिनेमामध्ये आहेत ते बघून फार छान वाटलं. आणि चपकल काम केलं आहे सगळ्यांनी आणि मुंजाने सुद्धा. सो फॅमिलीसोबत जाऊन ही फिल्म बघा. तुम्ही मस्तपैकी अख्ख्या कुटुंबाबरोबर जाऊन ही फिल्म बघू शकता फॉर शुअर. 100% एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच.